शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत, जयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. अंतिम युक्तिवादाबाबत आजच्या सुनावणीत निर्देश मिळण्याची शक्यता. बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई. पुणे विद्यापीठाचा कर्मचारी रमेश मुखेकर यांचं निलंबन. पुणे विद्यापीठाची प्रेस नोट. रोहित पवारांकडून शेअर. महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीज विकत मिळते, रोहित पवारांचा आरोप. उच्च शिक्षण मंत्री आता तरी झोपेतून उठा, रोहित पवारांची टीका. एमपीएससी औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्राथमिक चौकशी सुरू केली. तक्रारदारांचे जबाब नोंदवून पुराव्यांची तपासणी. पोलीस अहवाल येईपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित. गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पॅलेट गनचा वापर होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्त न्यायमूर्तींद्वारे लाठीचार्जचा तपास व्हावा, राहुल गांधींची मागणी. राहुल गांधींनी वापरलेला शब्द असंसदीय. विधेयकावरती राहुल गांधी राजकारण करतायत, मंत्री जितेंद्र सिंह यांचा आरोप. राहुल गांधी देशाच्या युवकांसाठी काही सकारात्मक बोललेत का? खोटे आरोप केल्यामुळे युवकांना काहीही मिळणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी, अभिजित दिपकेंची मागणी. सरकार सुधारलं नाही तर विद्यार्थी हे सरकार देखील बदलू शकतात, अभिजित दिपकेंचा इशारा. छत्रपती शिवरायांना पहाड का चुहा म्हणणारा औरंगजेब आणि विद्यार्थ्यांना झुरळ म्हणणाऱ्या सरकारमध्ये फरक काय? उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्या ही झुरळ तुमचा कोथळा बाहेर काढतील, उद्धव ठाकरेंची टीका. दिल्लीतील 20 जुलैच्या आंदोलनात गोळीबार झालेला नाही, सोशल मीडियावरील दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळला. व्हायरल व्हिडिओतील जखमी व्यक्तीच्या एमएलसी अहवालात गोळी लागल्याचा पुरावा नाही. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. विरोधकांच्या गदारोळात पार पडली प्रक्रिया. 2 दिवस संसदेत चर्चा झाल्यानंतर विधेयक मंजूर. राष्ट्रवादी विलिनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवार विलिनीकरणासंदर्भात आमच्याशी बोलून निर्णय घेतील, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती. पेपरफुटी प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांची हर्षवर्धन सपकाळ यांनी बदनामी केली, कुठलाही संबंध नसताना याबाबत आपल्यावरती आरोप केले. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांची हर्षवर्धन सपकाळांविरोधात तक्रार दाखल. 2 दिवसात कायदेशीर नोटीस देणार. मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं. 29 ऑगस्टला शेवटच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगे ठाम. जात प्रमाणपत्र ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तरीही कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असल्यास संवादातून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. जरांगेंनी दिल्लीला आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये, जरांगेंना आवश्यक ती सर्व मदत करू, जरांगेंच्या प्रश्नांची उत्तरही आम्ही देऊ, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, उपमहापौर यांना नवीन गाड्या. पालिकेच्या तिजोरीत कडकडाट असताना नवीन गाड्यांची खरेदी. एका गाडीची किंमत 16 लाख रुपये असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. महापालिकेत अवघ्या 6 महिन्यातच नव्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव. पदाधिकाऱ्यांकडून महागड्या गाड्या घेण्याची मागणी, तर पालिकेत सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू. विरोधकांचा हल्लाबोल. महापौर ऋतू तावडेंच्या खासगी सहाय्यकाला दरमहा 50,000 रुपये मानधन देण्याकरता स्थायी समितीसमोर प्रस्ताव. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यांचं 10 लाख रुपये. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा मोठा आरोप. शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी. बँक खात्यातील तफावतीबाबत काळजी करू नका, वरची रक्कम राष्ट्रकृत बँक देणार, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. राज्यात 24,667 हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधित. बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे सोयाबीन पीक बाधित. निकृष्ट दर्जाचं बियाणं दिल्याप्रकरणी 85 कंपन्यांवरती कायदेशीर कारवाई. शेतकऱ्यांना तातडीनं पर्यायी बियाणं उपलब्ध करून देण्याचे कृषी मंत्री दत्ता भरणेंचे आदेश. खरीप हंगामातील पिकांच्या विम्यासाठी अर्ज करण्याची 31 जुलै अंतिम दिवस. शेतकऱ्यांकडे अर्ज करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक. बाजरी, तूर, मका, सोयाबीन, कापूस, भुईमूग आणि खरीप कांदा पिकांचा समावेश. एसटी एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. मुदतवाढीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना कार्ड काढण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार. 1 सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीनुसार सवलतींचा लाभ प्रवाशांना घेता येणार.
पुण्याच्या खडकीमध्ये बॉम्बे इंजिनियर ग्रुप इथे 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान अग्निवीर भरतीचं आयोजन. मेळाव्यामध्ये जनरल ड्युटी, टेक्निकल ट्रेड्समन तसंच खेळाडूंसाठी भरती होणार. ठाणे बोरिवली दुसऱ्या बोगद्याच्या कामाला पुढील आठवड्याचा मुहूर्त. मंडाळे ते डीएन नगर मेट्रो 2B या मार्गिकेच्या चेंबूर स्थानकाचं देखील लोकार्पण करण्यात येणार. कोस्टल रोडवरील 15% सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान 70 हेक्टरमध्ये हरितपट्टा. यामधील 85% परिसर नागरिकांना शुल्क न भरता वापरता येणार. उर्वरित 15% भागात तिकीट आधारित मनोरंजन सुविधा उभारल्या जाणार. मानखुर्द आणि गोवंडी परिसर बेवारस वाहनमुक्त होणार. राज्याच्या रस्त्याच्या दुतर्फा बेवारस वाहनं हटवून परिसर मोकळा करण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश. मुंबईतील कुर्ला स्थानकावरती पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी बीएमसी 13 कोटी 19 लाख रुपये खर्च करणार. पावसाळ्यात पाणी तुंबणाऱ्या एलबीएस मार्ग, सोनापूर लेन या परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवली जाणार. पुणे शहरातील हवा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित श्रेणी. पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालातनं माहिती समोर. पुणे महापालिकेचा धक्कादायक पर्यावरण अहवाल. 50%हून अधिक सांडपाणी थेट मुळामुठा नदीत. 980 दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी निम्म्याहून अधिक सांडपाण्यावरती प्रक्रियाच होत नसल्याचं समोर. अहवालातनं वास्तव समोर. मीरा भाईंदरमधील वरसावेतील आदिवासी जमीन प्रकरणातील दोषी तहसीलदारावरती अद्याप कारवाई नाही. सातबाऱ्यावरून नाव कमी केल्याप्रकरणी तहसीलदार दोषी असल्याचं बावनकुळेंनी मान्य केलं होतं. मात्र आदेश देऊनही कारवाई न झाल्यामुळे मनसेचा आंदोलनाचा इशारा. एफडीएनं किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवरती धाडी टाकल्या? एफडीएच्या कारवाईवरनं हायकोर्टाचा सवाल. कठोर कारवाई केवळ खासगी आस्थापनांवरती नको, मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनात देखील तपासणी करा, कोर्टाचे निर्देश. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचं कॅन्टीन तसंच वसतिगृह, अंगणवाड्यांना अन्न परवाना बंधनकारक. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंकडनं स्पष्ट. नियम भंग करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला. शाळांमधील आहारासाठी FSSAI परवाना अनिवार्य. 50 मीटरच्या आवारात जंक फूडवरती पूर्णपणे बंदी. नियम मोडणाऱ्यांवरती कडक कारवाई होणार, मुंढेंचा इशारा. पुण्यातील 11 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरी व्यावसायिकांवरती एफडीएची कारवाई. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बाबी आढळून आल्यामुळे परवाने निलंबित. एफडीएनं 23 ते 28 जुलै या कालावधीत पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचं अन्न आस्थापनाला परवाने निलंबित. स्वयंपाकघरातील अस्वच्छतेमुळे MIG क्रिकेट क्लब, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यासोबतच अन्य क्लब्सवरती कारवाई. मुंबई विमानतळावरती 1 कोटींहून अधिक किमतीचं सोनं जप्त. जेतावरनं आलेल्या प्रवाशावरती कारवाई. सोन्याचे 4 तुकडे शरीराच्या गुप्त भागात लपवून आणल्याचं उघड. विदर्भातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियासह अमरावतीला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. 40 ते 45 किलोमीटर वेगानं किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर. नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ. 8 दिवसांपासून धरणातून गोदावरी नदीपात्रात 4 वक्राकार दरवाजातून 15,655 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस. अर्ध्या तासापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांना जीवदान. जिल्ह्यातील जलसाठे भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज. भंडाऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणातून 1,35,691 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. धरणाचे 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. नाशिकच्या इगतपुरीत, इंदोरे, भांगरेवाडीत विद्यार्थ्यांवरती गुडघाभर पाण्यातनं शिक्षणासाठी जाण्याची वेळ. रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांवरती ही परिस्थिती. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी आणि उकारा गावाला मुसळधार पावसाचा तडाखा.
अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे विरसी रोड महामार्गावरती एकापाठोपाठ एक अशी 30हून अधिक झाडं उन्मळून पडली. बेळगावात पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 खचला. मुसळधार पावसामुळे निपाणीत राष्ट्रीय महामार्गाचं सुरू असलेलं बांधकाम ढासळलं. मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकी हिल परिसर निसर्गाच्या अप्रतिम रंगांनी खुलला. दाट धुकं, हिरव्यागार दऱ्या आणि फेसाळणारे धबधबे बघताना प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याची भुरळ. गोंदियात मुसळधार पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह गोंदियात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पुण्याच्या मावळमधील आंध्रा धरण 100% भरलं. नदीपात्रात 1248 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ. वारणा धरण आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. कोयना धरणाचं छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नामांतर. यापूर्वी शिवाजी जलसागर म्हणून कोयना धरणाची ओळख. महायुतीचा महत्वाचा निर्णय, मंत्री विखे पाटलांची माहिती. रायगडच्या खालापूरमध्ये पाली खोपोली मार्ग खड्डेमय. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात. पाली खोपोली मार्गावरील पालीफाटा, मिरकुटवाडी, खाणाव आणि डोणवत या परिसरात खड्डेच खड्डे. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नाशिक महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरती ठाकरे सेना आज आंदोलन करणार. तर अमरावतीच्या चिखलदरा शहरावरती पाणी टंचाईचं सावट. सक्कर तलावातील पाणी साठ्यानं तळ गाठला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा मोठा सामना करावा लागणार. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये भीषण पाणी टंचाई. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांवरती एका रोपाला हातानं पाणी देण्याची वेळ. शेवगावच्या सालवड गावमध्ये पाणी टंचाईच्या झळा. तर पाऊस सुद्धा नसल्यामुळे शेतकरी संकटात. नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट होणार. रिक्त पदं भरली जाणार. MRI आणि कॅथलॅब सुविधा लवकरच सुरू होणार. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठकीत निर्णय. अमरावती शहरामध्ये बनावट हेल्मेट विक्री प्रकरणी वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. रेल्वे स्टेशन चौकातील शीतल लॉजमध्ये ठेवण्यात आलेले राजस्थानातील रायपूर इथून आणलेला हजारो हेल्मेट जप्त. मुंबईतील जुल्फिकार टोळीला मुंबई पोलिसांकडून अटक. विकास कामातून जुल्फिकार टोळी खंडणी गोळा करायची. जुल्फिकार टोळीच्या म्होरक्यासह 12 आरोपींना अटक. बुलढाण्याच्या खामगावात अन्न नागरी पुरवठा विभागाची मोठी कारवाई. गॅसचं मोठं रॅकेट उघड. अवैध गॅस व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरमध्ये भरून काळा बाजार. धाडीत 86,44,000चा मुद्देमाल जप्त. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. इचलकरंजीतील व्यावसायिकाची तब्बल 19,33,000ची फसवणूक. बनावट ईमेलच्या माध्यमातून महागड्या उत्पादनांची ऑर्डर देत गंडा. जळगावात पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे तब्बल 5 तासांनंतर अपघाताचा गुन्हा दाखल. इच्छादेवी चौफुलीवरती अपघात झाला होता. पोलिसांच्या फिरवाफिरवीमुळे नातेवाईक नाराज. भोर नगरपालिका हद्दीत रस्त्यालगत असलेल्या गटारात खराब दूध उतरणाऱ्या वाहनचालकावरती कारवाई. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई. वाहनचालकावरती 10,000 रुपयांचा दंड. कपाशी पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5,000 शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचं वितरण. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद जिनिंग यांच्या संयुक्त विद्यमानं सापळ्यांचं वाटप. नांदेड काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर शहर कार्याध्यक्षांची खासदार, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांविरोधात लेखी तक्रार. महाराष्ट्र सहप्रभारींकडे तक्रार. तुळजाभवानी मंदिरातील विकास कामांसाठी विशेष मंत्रपठण विधी. जीर्णोद्धार निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून धार्मिक अनुष्ठान. उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात 58 जातीतील नागरिकांचा भव्य मोर्चा. मोर्चात आमदार सिद्धार्थ खरात, आनंदराज आंबेडकर, चंद्रकांत हंडोरे, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सहभागी. अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 70% शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले. जिल्ह्यातील 2,33,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार.
पोलीस असल्याचं सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक. नाशिकच्या इगतपुरीतली घटना. हातचलाखीनं 73,918 रुपयांचे दागिने लंपास. गुटखा आरोपींची चौकशी असल्याचं सांगत फसवणूक. माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी सदस्य मिसिर बेसरा याला झारखंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. झारखंड पोलिसांसमोर 24 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. मिसिर बेसरा याच्यावर तब्बल 2,20,00,000 बक्षीस होतं. अमरावतीच्या नवादा गावात संशयास्पद मृत्यू प्रकरणात 23 दिवसांनी दफन केलेला तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये पुढील तपास सुरू. पुणे बेंगळुरू महामार्गाच्या कामाचा निकृष्टपणा उघड. निपाणीजवळ हायवेच्या उड्डाणपुलाचा भराव कोसळला. निकृष्ट कामामुळे हायवेच्या कामावरती प्रश्नचिन्ह. शरद पवारांचे बीएमसी नगरसेवक अजित रावराणेंविरोधात भाजप आक्रमक. रावराणेंनी मोदी, शहा आणि फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप. रावराणेंना शिवसेना गटातून तात्काळ हटवण्याची भाजपची मागणी. अटल सेतूवर दुचाकी स्वाराची स्टंटबाजी. अटल सेतूवर प्रवेश नसताना सुद्धा युवकांची दुचाकीवरनं स्टंटबाजी. वडाळा वाहतूक पोलिसांकडून गुन्हा दाखल. डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेजजवळ उलट्या दिशेने येणाऱ्या कारकडनं 3 ते 4 वाहनांना धडक. अनेक वाहनांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. धाराशिवमध्ये आळणी फाट्याजवळ पिकअप आणि कंटेनरची धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी. दोन्ही मृत प्रवासी उमरगा तालुक्यातील बोरी गावचे रहिवासी. सिंधुदुर्गातील तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना 50,000 रुपयांचा दंड. दिगंबर पावसकर मारहाण प्रकरणात मानवी हक्क आयोगानं दोषी ठरवल्यानंतर कारवाई.